रघुजीराजे भोसले कालीन 450 वर्ष पुराण मंदिर आहे. तीर्थक्षेत्र कल्याणेश्वर. नमस्कार मंडळी. कल्याणेश्वर भाग 2. तीर्थक्षेत्र कल्याणेश्वर मंदिर महालच्या तिथे. तर तिथे महिनाभर काही ना काही कार्यक्रम तसे सुरू राहतातच. आणि आता जसं 4 ऑगस्ट पासून तर 12 ऑगस्ट पर्यंत शिवकथा प्रवचन म्हणून सुरू आहे. आणि रोज काही ना काही इथे तसं. आणि जसं तिथे बघा धान्याचं हे पण दिसत आहे तुम्हाला, पोते वगैरे. तर इथे मोठ्या प्रमाणात शेवटी महाप्रसाद पण आहे. आपण थोडं माहिती घेऊया पुढे. आज जाऊ. चला तर मग दर्शनाला. कालीन रघुजीराजे भोसले कालीन 450 वर्ष पुराण मंदिर आहे. आणि हे जागृत मंदिर आहे. इथे जो बी भक्त येते, भक्त आल्यानंतर त्यांनी जर आपलं मनोरथ ठेवलं तर ते मनोरथ सुद्धा पूर्ण होते. आणि असे बरेचसे भक्त आहेत. आणि त्याच्याचमुळे या मंदिराची खूप मोठी प्रसिद्धी झाली. विशेष म्हणजे हे नागपूरच्या मध्यस्थानी आहे. आणि मध्यस्थानी असले म्हणजे हार्ट ऑफ सिटी ज्याला म्हणतात, तर त्या स्थानावर असल्या कारणाने या मंदिरामध्ये बरेचसे भक्त इथे जुळलेले आहेत. आणि बरेचसे इथे कार्यक्रम होतात. आपल्याकडे कल्याणेश्वर मंदिर 2 आहेत. एक तेलंगखेडीचं आहे आणि एक हे आहे. तेलंगखेडीचं जे कल्याणेश्वर मंदिर आहे ते सुद्धा भोसले कालीनच आहे. परंतु इथे भोसलेचा वाडा जवळपास असल्या कारणाने आणि भोसलेंचं इथं राहणं असल्या कारणाने त्यांनी हे मंदिर इथे बनवलेलं आहे. हे 450 वर्षापूर्वचं मंदिर आहे. आणि इथे आता पूर्ण महिनाभर कार्यक्रम वगैरे. इथे आम्ही इथे श्रावण उत्सव, हिंदी मास, हिंदी साइडर आणि मराठी साइडर दोघांचा मन आम्ही इथे श्रावण उत्सव मनवतो. आणि हिंदी साइडरचा सुरू होते, त्याच्यानंतर आमचा मराठीचा सुरू होते. असा 1.5 महिना श्रावणाचा उत्सव होते. आणि पोळ्याच्या 1 दिवस अगोदर इथे भव्य महाप्रसाद होते, ज्याच्यामध्ये 40 ते 50 हजार लोक जेवण करून जातात. सकाळी 12ला महाप्रसाद सुरू होते, रात्री 11 पर्यंत हा जे आता धान्याच्या राशी ठेवले आहे त्या धान्याच्या राशी भक्तांनी आणून दिलेल्या आहे. आता जे प्रवचन चालू आहे आमच्याकडे, जे गिरीबापू जे आहे जगप्रख्यात, त्यांचे इथे प्रवचन सुरू आहे 4 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत. या प्रवचनाला सुद्धा सायंकाळी 6 वाजता आरती झाल्याच्या नंतर प्रत्येक भक्ताकडून प्रत्येक रोज एक भक्ताकडून नवीन प्रकारचा प्रसाद वितरणाचा कार्यक्रम सुरू आहे. अशा प्रकारे आहे. अजून काही प्रश्न विचारायचे? असा इतिहास आहे आमच्या या मंदिरात. खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला माहिती. कारण की माहिती श्रावण महिन्याच्या सर्व भक्तांना आणि तुम्हाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. हे सरकारकृत आहे की म्हणजे कोणी संस्था वगैरे सांभाळते? इथे आमची ट्रस्ट आहे, श्री तीर्थक्षेत्र कल्याणेश्वर मंदिर ट्रस्ट आहे. आणि ट्रस्ट सांभाळते. त्याच्यानंतर जे श्रावण उत्सव जे राहते, श्रावण उत्सव करता विशेष योगदान लागते, मनुष्यबळ लागते. त्याच्याकरता आमच्या इथे श्रावण उत्सव समिती वेगळी नेमल्या जाते. त्याच्यामध्ये महिला समिती वेगळी आहे, युवा समिती वेगळी आहे आणि श्रावण उत्सव समिती वेगळी आहे. आता इथे या महिला दिसत आहेत, या जेवढ्या तुम्हाला केशरी साड्यामध्ये दिसत आहे, या महिला समितीमधल्या महिला आहेत. त्याच्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष वगैरे, आणि त्या सगळ्या महिला मिळून, युवा मिळून आम्ही हा कार्यक्रम उत्सव साजरा करतो. हो का? तर आपल्याला माहिती मिळाली आहे. आता आम्ही दर्शन घेतो. धन्यवाद. आणि तुमचं म्हणजे जसं आता समिती आहे ना, तिथे थोडीफार माहिती मिळाली तशी. श्रावण महिन्यामध्ये तो पूर्ण महिनाभरच कार्यक्रम होतो. सकाळी पहाटे 5 पासून आमचं मंदिर चालू होऊन जाते. आणि वेगवेगळ्या प्रकारची शिवपुराण, भागवत कथा, याचं सुद्धा इथे आयोजन केलेलं राहते. आता येणाऱ्या 24 तारखेला आपलं संगीतमय स्पर्धा आहे, ती पण इथे घेण्यात येणार आहे. विविध कार्यक्रम सुद्धा इथे राबवतो. आणि किती जणींचा तुमचा ग्रुप आहे असा? तरी आम्ही 30-35 लेडीज आहोत. तुम्ही पूर्ण म्हणजे महिनाभर राहते का? महिनाभर आम्ही रोज राहते. ड्रेस कोड मध्ये परफेक्ट छान आमची तयारी राहते. तुमचा हा पूर्ण म्हणजे ड्रेस कोड येलो ड्रेस चेंज झालाय आता येलो कलरचा आहे. मी चेंज केलाय.
पण छान होते म्हणजे आणि पुरातन मंदिर आहे, साक्षात आहे. साक्षात आहे. हो. म्हणजे मला इथूनच फायदा झालेला आहे. त्यामुळे मी इथे छान जोडलेली आहे. छान सेवा देते. मुख्य म्हणजे आपला उद्देश सेवा देणं आहे. माणसाला पावणारा हा, हा. आहे समजा मंदिर. सेवा देण्याचं कार्य आम्ही करतो आहे. छान छान मस्त. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. मग ही जी पायवाट आहे ही कुठे चालली? तर ही आहे ना, जेव्हा आता आपण म्हणजे आज जरा गर्दी कमी आहे, तर सोमवारी संध्याकाळी 6 वगैरे वाजताची वेळ बघ, त्यावेळेस सकाळी अशी खूप रांग राहते तिथून, एकदम डबल रांग, आणि ती इथून पायऱ्या चढत ती अशी उतरल्या जाते खाली. जसं आपण अष्टविनायक मध्ये हा, तिथे पण तिथे त्यांनी पण नाही same का? असंच Same केलेलं. तसंच. आता तर आता प्रवचनाची गर्दी कमी वाढत आहे. असल्यामुळे आपलं डायरेक्ट दर्शन झालं तिथून, आणि जेव्हा गर्दी खूप राहते ना, मग इथून आपल्याला पायऱ्यांवरून जावं लागतं. प्रवचनासाठी थांबू थोड्या वेळ आणि हो, मग निघू. आणि मग ती अशा प्रकारे आज आमचा होता दुसरा श्रावणी सोमवार, आणि तो आपण आलो आहे परत कल्याणेश्वर मंदिर. पण हे मंदिर आहे महालातलं. ते मंदिर पण 450 वर्ष जुनं आहे आणि सेम भोसले काळीन आहे, त्यांनी आता सांभाळलाय. आणि आता इथे नूतनीकरण पण होणार आहे, असे ते संस्थापकांचे जे अध्यक्ष वगैरे होते त्यांनी असं सांगितलेलं आहे. आता बघू किती डेव्हलपमेंट होत आहे. पुढल्या वर्षी येऊ तेव्हा कळेलच. आणि इथे प्रवचन पण होतं प्रत्येक दिवशी. रोजचं टाइम टेबल तिथे दाखवलं आहे, आम्ही मेन्शन करू. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे की सगळ्यात शेवटच्या सोमवारी, पोळ्याच्या आदल्या दिवशी इथे महाप्रसाद होतो. तुम्ही नक्की या, आस्वाद घ्या आणि आम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला पण प्रेस करा आणि नेक्स्ट एपिसोड साठी रेडी राहा. बाय.